ओके, आपण जी आतापर्यंत चर्चा केली सगळी पॉवर आणि एनर्जीवर चर्चा होती. हम्म? आपण बघितला की बल्बचा रेटेड पॉवर काय असते, तो किती कन्झ्युम करतो, आणि काय झालं तर तो बर्स्ट होतो. काय झालं की बर्स्ट होतो, जर तुम्ही तो बल्ब जर 220 वोल्टला त्याची इतकी पॉवर कन्झ्युम करतो. अच्छा, जर तुम्ही तो बल्ब कमी व्होल्टेजला अप्लाय केला तर तो कमी पॉवर घेईल, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, फक्त डिम होईल. पण तो जर बल्ब तुम्ही जास्त व्होल्टेजला लावला तर तो जास्त पॉवर त्यातनं पास होईल, पण इतक्या पॉवरसाठी तर बनवलेलंच नाहीये, त्यामुळे इट विल बर्स्ट. ठीक आहे, तर हे आपण बघितलेलं ऑलरेडी. पुढे बघूयात आता. ठीक आहे, आता बघू पुढचा एक स्टार द्या. पुढचा स्टार द्या. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. अच्छा, काय बघा. ओके, आता आपण जे काय बल्बची चर्चा केली, व्हॉट वॉज दॅट? जे आपण बल्बची चर्चा केली, इट वॉज पॉवर कन्झ्युम्ड बाय रेझिस्टन्स ना. पॉवर कन्झ्युम्ड बाय रेझिस्टन्स, याची चर्चा आपण केली. बल्ब म्हणजे काय, रेझिस्टन्सेस, ह्याची चर्चा आपण केली. वी हॅव डन इट. ओके, आता आपण याच्यामध्ये चर्चा करू पॉवर सप्लाइड बाय सेल वर जास्त डिटेल्स बघूयात. आपण आता काय बघूयात? पॉवर सप्लाइड बाय सेल. ओके, हे दोन्ही एक असणं गरजेचं आहे का? बघूयात. वी विल सी दिस, इफ वेदर इट इज नेसेसरी की जितकी सेलनी पॉवर सप्लाय केली तितकीच ह्यानी कन्झ्युम केली. इज इट हॅज टू बी सेम? नो, ऑब्व्हियसली. आपण बघितलंय जर सिरीज मध्ये लावले रेझिस्टन्सेस तर इट विल कन्झ्युम डिफरंट पॉवर. हा, आपण पॅरल मध्ये जोडले तर तेव्हा सेम पॉवर कन्झ्युम होईल का? बघूयात. बघा काय होतं. जर सेलच्या पॉवर सप्लाइड वर चर्चा करायची ठरली तर बघा, मी काय करतो, पहिला सेल ड्रॉ करूयात. एक हा सेल आहे. दिस इज सेल ना. बघा, दिस इज अ सेल. या सेलचा ईएमएफ ई आहे आणि हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे. आठवतोय सेल, ईएमएफ ई आणि इंटरनल रेझिस्टन्स आर, या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, ह्याचं आउटपुट जे काय बाहेर येतं त्याला म्हणतो टर्मिनल व्होल्टेज. याला व्ही म्हणतो आपण. बरं, तर मी याला सेलला एक सर्किटला जोडलं, हे झालं एक्सटर्नल सर्किट. याला म्हणतो आपण रेझिस्टन्स, एक्सटर्नल रेझिस्टन्स, किंवा ह्याला लोड रेझिस्टन्स म्हणतात. लोड, दिस इज कॉल्ड एज लोड. म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्सला लोड रेझिस्टन्स असा शब्द पडला येतो. बघा आता काय होईल, आता करंट फ्लो होईल. अच्छा, करंट विल फ्लो. बघा पुढे काय होईल. आता हा जो करंट आहे आय, हा जो करंट आहे, या आय ची व्हॅल्यू किती असेल? आय ची व्हॅल्यू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन टोटल रेझिस्टन्स. मला सांगा या सर्किटचा टोटल रेझिस्टन्स किती आहे? नुसतं हा एकच नाहीये, हा आणि हा ना, हा पण सर्किटचा भागच आहे ना. नाही असं नाही, हा ह्याला इंटरनल रेझिस्टन्स म्हणू शकतो आपण. इट्स ओके, हा म्हणजे इंटरनल रेझिस्टन्सच आहे, पण हा सर्किट तो एनिवे चार्ज हा एन्काउंटर करेलच ना. सो टोटल रेझिस्टन्स किती आहे? आर आणि आर हा दोन सिरीज मध्ये आहेत ना. मग व्हॉट इज टोटल करंट पासिंग थ्रू दिस? ई अपॉन टोटल रेझिस्टन्स. दिस इज द अमाउंट ऑफ करंट विच विल पास थ्रू द सर्किट. कळतंय? अच्छा, हे ओके. मला सांगा व्हॉट कॅन आय राईट? आय कॅन से, व्हॉट कॅन आय से, पॉवर सप्लाइड बाय सेल किती आहे? किंवा आपण जर पॉवर पहिला कन्झ्युम्ड बघू. पॉवर कन्झ्युम्ड बाय रेझिस्टन्स. अच्छा, रेझिस्टन्स किती पॉवर खाईल? आता तरी एकच रेझिस्टन्स आहे, सिंपल सर्किट आहे. व्हॉट इज पॉवर? इट इज आय स्क्वेअर आर ना. आय स्क्वेअर आर. आता हा जो आय आहे तोच आय आतनं जातोय, म्हणजे व्हॉट इज दिस व्हॅल्यू? आय कॅन से पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. याचा स्क्वेअर करा, ई स्क्वेअर आर अपॉन आर प्लस आर होल स्क्वेअर. अच्छा, ओके, दिस इज पॉवर कन्झ्युम्ड. आता ही पॉवर कन्झ्युम्ड कोणाकोणावर डिपेंड करते? लक्षात घ्या, मी चर्चा कशावर करतोय? सप्लाइड बाय सेलवर चर्चा करतोय. पण मला सांगा
पॉवर कन्झ्युम बाय रेझिस्टन्स. आता या सिंपल सर्किटमध्ये रेझिस्टन्स जितकी पॉवर कन्झ्युम करेल तितकी यांनी सोडलेली असेल ना. का आपण हे सगळे कनेक्टर्स रेझिस्टन्सलेस मानतो. रेझिस्टन्सलेस आहे म्हणजे याच्या अक्रॉस काही पोटेन्शियल ड्रॉपच नाहीये, त्यामुळे देर इज नो पॉवर लॉस. कळतं ना. म्हणजे दिस इट सेल्फ इज पॉवर सप्लाइड बाय सेल इन दिस केस. अरे तुम्हाला कळतंय का हे? ओके, पुढे बघू. अच्छा, आता एक डाऊट कोणी विचारला असेल हा, की सर तुम्ही म्हणताय कनेक्टर तर रेझिस्टन्सलेस आहेत, व्हॉट अबाउट दिस आर? हा आर काहीतरी पॉवर खाणार आहे ना. येस, दॅट इज अ व्हेरी, जर तुमच्या डोक्यात असं आलं नसेल तर याला पाहिजे होतं. जर आलं असेल तर दॅट इज व्हेरी गुड थिंकिंग. मी सध्या काय केलेलं आहे, पॉवर कन्झ्युम बाय रेझिस्टन्स हा काढलेला आहे ना, आणि हाच काय आहे पॉवर सप्लाइड बाय सेल म्हणलंय मी. म्हणजे सेल हे सगळ्यांना मिळून सेल म्हणतो ना मी. कळतंय? या सगळ्याला मिळून सेल म्हणतोय ना. मग यातनं निघालेली पॉवर आणि ह्यानी खाल्लेली पॉवर एकच असणार आहे ना. त्याच्यामध्ये हे धरून चालत नाही मी. हा, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये हा आर ला धरूनच मी सेल म्हणलेलं ना. कळतंय? म्हणून पॉवर सप्लाइड बाय सेल इज पॉवर इटन, पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड. आता कळतंय? म्हणजे या आरचा आपण नंतरच बघणार आहे जेव्हा आपण एफिशियन्सी शिकू. वेन वी विल स्टडी एफिशियन्सी ऑफ सेल, दॅट टाइम वी विल टेक कॉग्निझन्स ऑफ दिस आर, नॉट नाउ. दिस इज पॉवर. अच्छा, आता मला सांगा, दिस इज पॉवर सप्लाइड बाय सेल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अच्छा, मला काय पाहिजे? व्हॉट आय वॉन्ट? इफ आय वॉन्ट मॅक्सिमम पॉवर, मला सांगा ही पॉवर कोणाकोणावर डिपेंड करते? ही पॉवर डिपेंड करते ई वर. अच्छा, ही पॉवर डिपेंड करते या इंटरनल रेझिस्टन्सवर, स्मॉल आर वर. अच्छा, ही पॉवर ऑल्सो डिपेंड्स ऑन कॅपिटल आर. अच्छा, आता जर मला मॅक्सिमम पॉवर काढायची आहे, मला काय करायचंय की ही पॉवर जी सेलनी सप्लाय केलेली आहे किंवा जी पॉवर इथं बाहेर अवेलेबल आहे या लोडला वापरण्यासाठी, ती मॅक्सिमम पॉवर पाहिजे. लक्षात घ्या, आय वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट मॅक्सिमम पॉवर फ्रॉम द सेल. आय वॉन्ट दॅट सेल शुड सप्लाय मी मॅक्सिमम पॉवर. तर काय पाहिजे? व्हॉट शुड हॅपन? दिस पी शुड बी मॅक्सिमम. अच्छा, आता मी या ठिकाणी सेलच्या दृष्टीने अनालिसिस करतोय ना. म्हणजे माझ्या दृष्टीने आर इज नॉट इम्पॉर्टंट, माझ्या दृष्टीने सेल इज इम्पॉर्टंट, कारण दिस इज चर्चा ऑन सेल. अच्छा, म्हणजे आर मी बदलू शकतो, आर R1, R2, R3, R4. आय एम ओके विथ दिस चेंजिंग आर. आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दिस. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी यातला कुठला व्हेरिएबल आहे, कुठला मी चेंज करू शकतो. तर ई आणि स्मॉल आर तरी या सेलची प्रॉपर्टी आहे, ती चेंज करून काय फायदा? आर, मला कॅपिटल लोड रेझिस्टन्स मी बदलून बघू का? जर मी लोड रेझिस्टन्स बदलून बघितला तर मला या पी ची व्हॅल्यू वेगळी मिळेल का? आणि मग कुठल्या आरच्या व्हॅल्यूला मला पी मॅक्सिमम मिळेल? बघूयात. आय कॅन राईट फॉर पी टू बी मॅक्सिमम, दिस पी ची मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला काय माहिती, आपल्याला आपण पहिल्या क्लासमध्ये 11वीत शिकलोय, अ फंक्शन is maximum when its first derivative with respect to its variable, first derivative काय झाला पाहिजे? 0 असायला पाहिजे. कंडिशन फॉर मॅक्सिमा आणि मिनिमा आपण शिकलेलं आहे. म्हणजे काय पाहिजे? हे कधी होईल? जेव्हा dp by dr is 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. याच्यात व्हेरिएबल कोण आहे? लोड रेझिस्टन्स व्हेरिएबल आहे, कारण मला हे चेंज करता येईल ना. मला ह्याचे काही गणित नाही आहे, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता उद्या, आज छोटा बल्ब वापरला, उद्या मोठा बल्ब वापरतो, तिसरा मोठा, अजून मोठा वापरतो, अजून काय फॅन वापरतो, काही वापरतो. मला असं काहीतरी पाहिजे इथं की जेणेकरून काय व्हायला पाहिजे, ह्या सेलनी मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम पॉवर दिली पाहिजे, एमिट केली पाहिजे, सप्लाय केली पाहिजे. अच्छा, आता मी हे सॉल्व्ह करतो हे गणित. आता एका फंक्शनला आपल्याला माहिती आहे की कसं, मला असं लिहिता येईल का हे? दिस इज डी बाय डी आर ऑफ ई स्क्वेअर आर अपॉन आर प्लस स्मॉल आर होल स्क्वेअर, असं लिहू का मी याला? अच्छा, यातला ई कॉन्स्टंट आहे ना, ईला बाहेर काढून टाकू. म्हणजे मला असं लिहिता येईल का? आय कॅन राईट ई स्क्वेअर, कॉन्स्टंट बाहेर काढला, डी बाय डी आर, हे असं लिहू का मी? आर इंटू आर प्लस आर होल स्क्वेअर, असं लिहू हे? असं लिहू का? अच्छा, आय एम एक्सपेक्टिंग, मी विचार कर, म्हणजे आतल्या सायकीमध्ये विचार होतो की तुम्ही हो का म्हणत नाही अजून, पण
Now it reminds me that this is an online class and you are not sitting here. Acha. Anyway, come back. So this is how I have to solve. आता ह्याचं डिफरन्शिएशन मला करायचं आहे. ईला बाहेर का काढलं कारण तो कॉन्स्टंट आहे ना. सेल कॉन्स्टंट आहे. सेल मला बदलायचीच नाहीये. त्या सेल दिलेल्या सेलचंच मला काम करायचं ना. अच्छा. आता काय आपल्याला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स काय फॉर्म्युला आहे एफ डॅश ऑफ एक्स किंवा आय कॅन से डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स. याला चेन रूल म्हणतात किंवा प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन काय काय म्हणतात. नाही चेन रूल नाही म्हणत प्रोडक्ट रूल म्हणतात ऑफ डिफरन्शिएशन. ओके यूज दॅट हिअर. कसं वापरता येईल मला हे ई स्क्वेअर आहे तसं लिहिलं. आता पहिल्या टर्मचं डिफरन्शिएट करा. दुसरी टर्म आहे तशी लिहा. मी आर ला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू आर मला काय आलं 1च आला आणि दुसरी टर्म आहे तशी लिहिली आर प्लस आर चा होल स्क्वेअर लिहिला प्लस दुसरी टर्म आहे तशी लिहिली आणि पहिल्या टर्मचा होल स्क्वेअर केला. आता हे दिस मच रेस टू -2 असतं ना -2 आलं तर काय इथं मायनस येईल आणि 2 येईल आणि हे आर प्लस आर रेस टू एवढंच येईल रेस टू -1 येईल. -1 ला खाली घेतलं मी. ये बाबा हे कळतंय का तुम्हाला. बघा हे डिफरन्शिएशन आहे साधं. मी जर लिहिताना एक क्यूब पाहिजे लिहिताना माझ्याकडनं घोटाळा झाला. काय केलं मी डी बाय डी एक्स ऑफ 1/x² असं स्क्वेअर आहे ना. मला काय हे लिहिलं डी बाय डी एक्स एक्स रेस टू -2 ना. काय असतं एक्स रेस टू एन चं डिफरन्शिएशन काय असतं एन एक्स रेस टू n -1 ना. म्हणजे इथं काय लिहू मी हे तर -2 एक्स रेस टू -3 ना म्हणजे -2 अपॉन x³ कळतंय का. म्हणून इथं लिहिलं -2 अपॉन एक्स म्हणजे आर प्लस आर ना चा क्यूब. कळतंय ओके पुढे. अच्छा हे असं सगळं आहे. ओके आणि हे काय पाहिजे 0 पाहिजे. अच्छा 0 पाहिजे म्हणजे ई गेलं म्हणजे मला असं लिहिता येईल का आय कॅन राईट लाईक दिस. बघा असं लिहिता येईल मला हे की आर प्लस आर -2r इज इक्वल टू 0. काय केलं इथं आर प्लस आर ने मल्टिप्लाय केलं ना क्यूब करण्यासाठी एलसीएम दोघांचा आणि ते इथं आलं वरती आर प्लस आर -2r आणि डिनॉमिनेटर एकच झाला तो इथं 0 मध्ये मल्टिप्लाय झाला तो गेला उडून. असं आलं म्हणजे काय हे 2r किंवा हे -r झालं म्हणजे काय झालं r इज इक्वल टू r. व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. काय मिळालं मला r इक्वल टू r. व्हॉट इज दिस म्हणजे याचा अर्थ r इक्वल टू r आलं तर काय होईल हे सगळं असं असं होईल आणि हे 0 होईल आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 झाला म्हणजे काय होईल हे फंक्शन मॅक्सिमम होईल. अरे कळतंय का हे. आता हे फंक्शन मॅक्सिमम झालं म्हणजे मला काय मिळेल या सेल मधनं मॅक्सिमम मला पॉवर मिळेल. सेल कडनं काय मिळेल मला मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्ट करून घेता येईल मला. लक्षात घ्या माझ्याकडे एक सेल आहे ही सेल आहे या सेल मधनं किती पॉवर काढायची बाहेर काढायची हे कोणावर डिपेंड करतं लोडवर डिपेंड करतं. ह्याचा अर्थ काय द लोड रेझिस्टन्स शुड बी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेझिस्टन्स. जेव्हा असं एखाद्या सर्किटमध्ये असेल की लोड रेझिस्टन्स म्हणजे काय एक्सटर्नल रेझिस्टन्स ना. लोड म्हणजे काय एक्सटर्नल रेझिस्टन्स. ओके एका कुठल्याही सर्किटचा जर एक्सटर्नल रेझिस्टन्स जर इंटरनल रेझिस्टन्सच्या बरोबर असेल इक्वल असेल इन व्हॅल्यू इक्वल असेल तर काय होतं त्या सर्किटमध्ये तो सेल मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर करतो. यालाच म्हणतात मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम. अच्छा मग पी मॅक्स किती आहे मग ही मॅक्सिमम पॉवर किती येते या फॉर्म्युलामध्ये कॅपिटल आर इक्वल टू स्मॉल आर सबस्टिट्यूट करा. काय मिळेल ई स्क्वेअर आर अपॉन काय होईल 2r होल स्क्वेअर म्हणजे किती होईल हे ई स्क्वेअर बाय 4r. व्हेरी इम्पॉर्टंट वॅट ई स्क्वेअर बाय 4r. ठीक आहे आणि r इक्वल टू r असल्यामुळे काय हे असं लिहिता येईल मला ई स्क्वेअर बाय
4 कॅपिटल आर. कारण काय ना आर इक्वल टू आरच आहे ना, हे सबस्टिट्यूट केलं. आय कॅन राईट लाईक दिस ऑर लाईक दिस. तुम्हाला सगळ्यांना हे कळतंय का? हे काय आहे? पीमॅक्स काय आहे? म्हणजे एखादी सेल मॅक्सिमम किती पॉवर देऊ शकते? एवढी देऊ शकते. याच्यापेक्षा देणं शक्य आहे का त्या सेलला? नाही. आता न्यूमरिकल्स, डायरेक्ट न्यूमरिकल्स काय येऊ शकतात? हे 15 व्होल्ट आहे, हे 1 ओहम आहे. हाऊ मच मॅक्सिमम पॉवर इट कॅन एमिट? हे किती दिलं? 15 व्होल्ट दिलं ना, 15चा स्क्वेअर म्हणजे किती झालं? पीमॅक्स काय झालं त्या केसमध्ये बघा, 15चा स्क्वेअर आणि 4 इंटू आणि हे 1 ओहम म्हणलं ना, इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. ओके, किती पॉवर देऊ शकतं हे? 225/4 जे काय येईल ते येईल, इतके वॅट, इतकी पॉवर तो इट कॅन डिलिव्हर. इज दॅट क्लिअर? मेकिंग सेन्स टू यू? अच्छा, ह्याच्यापेक्षा जास्त पॉवर कुठल्याही सेलला सोडणं पॉसिबल आहे? नाही. दिस इज कॉल्ड एज मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. हे शांतपणे सगळं विथ दिस प्रूफ द एंटायर थिंग यू राईट डाऊन. आणि कन्क्लुजन पण लिहून घ्या. काय ह्याचं काय आहे? ह्याचं काय मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं काय आहे की अ सर्किट कॅन डिलिव्हर, a cell can deliver maximum power in a circuit when its load resistance is equal in value to internal resistance of the cell. अच्छा, ओके, हे नोट डाऊन करून घ्या सगळं. पुढे नोट डाऊन करा. हे एक एक्झाम्पल घ्या. काय एक्झाम्पल आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स for extracting maximum power from the cell. लिहा आणि स्वतः ट्राय करा. व्हिडिओला पॉज करा, स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा. ओके, ट्राय करून झाला असेल बघा. काही नाही, सिंपल आहे. ही सेल दाखवली ना, आपल्याला माहिती आहे P इक्वल टू पी मॅक्स वेन इंटरनल रेजिस्टन्स बिकम इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. अच्छा, ह्याचा एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे? इंटरनल रेजिस्टन्स 4 आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स या अख्ख्या ह्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. अच्छा, तर ते तुम्हाला रॅगिंग करायचं असेल तर तुम्हाला इथं भयानक काहीतरी सर्किट देतील, भयानक काहीतरी रेजिस्टन्स, सिमेट्री बिमेट्री, पण आपल्याला सगळं येतं ना वापरायला. पोटेन्शियल काय ते विटस्टोन ब्रिज काय 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 आपल्याला येतं सॉल्व्ह करायला. रेजिस्टन्स सॉल्व्ह करायला आपल्याला शिकवलेलं आहे, भरपूर मेथड शिकलेलं आहे. ओके, त्याच्याने हे सॉल्व्ह करता येईल. आता इथं तर सिम्पल आहे. काय ह्याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स? हे दोन पॅरलल मध्ये म्हणजे याचं 6x/6 + x ह्याचा इक्विव्हॅलेंट, आणि हे दोनच्या सिरीज मध्ये म्हणजे काय झालं? 2 + 6x/6 + x हे झालं टोटल लोड रेजिस्टन्स. आता हा झाला ना, कळतं? टोटल लोड रेजिस्टन्स हा झाला. तुम्हाला x काढायचंय. हे गचपण सॉल्व्ह करा सगळं जे काय दिसतंय. व्हॉट इज इट? हे झालं, इथं 2 होईल ना, हे इथं 2 होईल म्हणजे 12 + 2x इज इक्वल टू 6x. दिस बिकम्स x इज इक्वल टू 3 ओहम. आन्सर असं मॅच होत आहे का? या, x इक्वल टू 3 ओहम. ठीक आहे, म्हणजे हे किती पाहिजे? x इक्वल टू 3 ओहम पाहिजे, तेव्हा काय होईल? मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्ट होईल. सिंपल फॉर्म्युला करा. ओके, हे झालं असेल. एक पुढचा स्टार घ्या, एफिशियन्सी ऑफ सेल. पुढचा स्टार घ्या, एफिशियन्सी ऑफ सेल. अच्छा, व्हॉट इज एफिशियन्सी? एफिशियन्सी हा टर्म, ही टर्म सगळ्याला येते. एफिशियन्सी बेसिकली काय असतं? एखाद्या गोष्टीचं आउटपुट अपॉन त्या गोष्टीचं इनपुट. म्हणजे अ पर्सन किती इनपुट त्याला द्यावं लागतात, त्याच्या अगेन्स्ट तो किती आउटपुट देतो. दॅट इज दॅट पर्सन्स एफिशियन्सी. कुठला इन्स्ट्रुमेंट घ्या, फॉर एक्झाम्पल ह्याला आपल्याला किती इंक भरावं लागते, दॅट इज इनपुट. आणि हे किती इंक वापरायला मिळते, दॅट इज आउटपुट. आउटपुट अपॉन इनपुट इज एव्हरीथिंग्स एफिशियन्सी. याची एफिशियन्सी काढता येते. आता याच्यामध्ये काय असं लॉसेस बिसेस असतील मला माहित नाही, पण बट व्हॉट जनरली एफिशियन्सी वी टॉक अबाउट इज, बघूयात आपण या ठिकाणी. एफिशियन्सी ऑफ सेल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण 2 कॅटेगरीमध्ये हे डिस्कस करू, 3 कॅटेगरीमध्ये रादर. की जर लोड रेजिस्टन्स हा इंटरनल रेजिस्टन्स पेक्षा कमी असेल तर काय होईल. दुसरी कॅटेगरी बघू,
what will happen if load resistance is equal to internal resistance? And तिसरी category बघू, what will happen if load resistance is greater than internal resistance? तुम्हाला हे माहिती आहे ना की जेव्हा लोड रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्सच्या इक्वल असतो तेव्हा काय असतं? ही कुठली कंडिशन आहे? दिस इज कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सेल. सेल मधनं मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्ट करायचं काय कंडिशन आहे? कॅपिटल आर शुड बी द लोड रेजिस्टन्स शुड बी इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. ही आहे ना कंडिशन. लेट अस कम बॅक टू एफिशियन्सी टॉक. आपण एक काय करू, एक साधा एक्झाम्पलच घेऊ. लेट मी टेक एक्झाम्पल लाईक दिस. बघा, लेट मी टेक दिस 0.5 ओहम, हे घ्या 2 ओहम आणि हे घ्या 10 वोल्ट. टू बी सिंपल काय घेतलं मी? कॅपिटल आर किती आहे? 0.5 ओहम. दिस इज द लोड रेजिस्टन्स 0.5 ओहम. दिस इज इंटरनल रेजिस्टन्स आणि ह्या की त्याची EMF, त्या सेलचा EMF. अच्छा, आता मला सांगा एफिशियन्सी ऑफ सेल म्हणजे बेसिकली काय? म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही अजून नोट्समध्ये लिहित नसाल तर हे लिहायच्या अगोदर थोडंसं लिहा, किंवा हरकत नाही हे जरी लिहिलं असेल तर इट्स ओके. व्हॉट इज एफिशियन्सी ऑफ एनिथिंग? मी काय म्हणलं तुम्हाला? आउटपुट अपॉन इनपुट. येस ऑर नो? आता सेलचं आउटपुट काय आहे बघा. म्हणजे मला काय लिहिता येईल? एफिशियन्सी. एफिशियन्सीसाठी ही टर्म वापरतो आपण, इटा. इटा एनचा पायच खाली ओढायचा. इटा इज एफिशियन्सी ऑफ सेल. काय एफिशियन्सी? आउटपुट अपॉन इनपुट ना. ओके, व्हॉट इज आउटपुट? आउटपुट म्हणजे पॉवर, असं लिहिता येईल आपल्याला, पॉवर अवेलेबल ॲट एक्सटर्नल ॲट लोड रेजिस्टन्स. पॉवर अवेलेबल ॲट लोड. पॉवर अवेलेबल ॲट लोड हे आउटपुट आहे ना, सेलचं आउटपुट आहे हे. टर्मिनल किती अवेलेबल आहे? ओके, डिवायडेड बाय पॉवर जनरेटेड बाय सेल. म्हणजे एका सेलनी किती पॉवर, बेसिक पॉवर किती जनरेट केली. अच्छा, आणि त्या बेसिक पॉवर मधला कुठला भाग हा लोड साठी अवेलेबल आहे? हा, तुम्ही जर ह्याचा जर रेशो घेतला तर तुम्हाला काय मिळेल? एफिशियन्सी मिळेल. कळतंय? मग ही एफिशियन्सी मला कशी लिहिता येईल? पॉवर अवेलेबल. आता मला सांगा, ह्या आपण एक सिंपल म्हणून हे कॅल्क्युलेशन घेतलं सो दॅट तुमचं कॅल्क्युलेशन फार जाणार नाही. काय करता येऊ शकेल? मला हे कॅपिटल आर आणि हे स्मॉल आर हे असं काहीतरी ई अशा टर्म्स मध्ये घेता आलं असतं ना हे, पण आपण व्हॅल्यूज मध्ये घेऊन बघू म्हणजे आपल्याला कंपॅरिझन सोपी जाईल तिघांमध्ये. अच्छा, आता मला सांगायचं करंट किती आहे? करंट किती आहे? करंट काय आपल्याला करंटची व्हॅल्यू माहिती आहे? E बाय आर ना, म्हणजे 10 बाय आर, 10 बाय 2.5 म्हणजे 2.5 म्हणजे 5/2 ना. 5/2 वरती गेला म्हणजे 20/5 म्हणजे दिस बिकम्स 4 एम्पियर. करंट किती आहे? 4 एम्पियर. अच्छा, मग त्या सांगायला पॉवर अवेलेबल ॲट लोड. लोडला किती पॉवर अवेलेबल आहे? I²R ना. किती अवेलेबल? I²R. आणि ह्याने जनरेट किती केलेली आहे? पॉवर जनरेट तरी किती केलेली आहे? काय लिहिता येईल मला? VI बघू. VI ना, म्हणजे I²R ची व्हॅल्यू किती लिहू मी? I²R 16 इंटू R 0.5 ही झाली पॉवर अवेलेबल ॲट लोड. अच्छा, आणि पॉवर जनरेटेड बाय सेल किती? तो किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करू शकतोय? 10 व्होल्ट करू शकतोय. दॅट इज 10 व्होल्ट इंटू किती करंट जनरेट केलाय? 4. कळतंय का? म्हणजे किती झालं हे? 8/2 म्हणजे दिस बिकम्स 4. कळतं तुम्हाला? होय, हे 4 हे झालं 4 नाही 40. 8/40 सॉरी, असं का झालं हे? ओके, किती झालं हे? हे झालं 0.2. दिस बिकम्स 0.2. जर ह्याला 100 मल्टिप्लाय केलं तर किती झालं पर्सेंटेज मध्ये? 20%.
सो व्हॉट इज एफिशियन्सी ऑफ सेल? व्हॉट इज एफिशियन्सी ऑफ सेल? 20%. अरे कळतंय? ओके, पुढे बघू. जेव्हा इथं काय करता येईल बघू या केसमध्ये. आता ही सेल तीच ठेवतो मी आपल्याला कम्पेअर करायसाठी. पण आता काय पाहिजे? हे झालं 10 व्होल्ट, ह्याची EMF आहे. हे काय आहे? 2 ओहम इंटरनल रेजिस्टन्स आहे. आणि मला काय पाहिजे? लोड रेजिस्टन्स. या केसमध्ये लोड रेजिस्टन्स इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स, म्हणजे इथे हे पण किती पाहिजे? 2 ओहम पाहिजे. अच्छा, आता बघू एफिशियन्सी किती येते. मला काय माहिती? एफिशियन्सी अगेन इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. हेच आहे ना सगळं. पॉवर अवेलेबल ॲट लोड अपॉन पॉवर जनरेटेड बाय सेल. म्हणजे किती आहे बेसिकली? हे I²R अपॉन VI ना. असं लिहू का मी ह्याला? ओके, हे काढता येईल. हे मला म्हणता येईल IR/V. I कट करून आपलं एक काम सिंपल होऊन जाईल. ठीक आहे, काढा. I किती आहे? I किती आहे? I असणार आहे 10 बाय टोटल रेजिस्टन्स 4 ना. 10/4 म्हणजे 5/2 इज I. म्हणजे काय लिहितो मी? 5/2 हे I आहे. रेजिस्टन्स किती आहे? कॅपिटल R किती आहे? 2 अपॉन V किती आहे? 10. अरे कळतंय का? V किती आहे? 10. आता हे V10 का लिहिलं मी? कारण ह्याने EMF क्रिएट केलं ना, जनरेटेड. लक्षात घ्या, टोटल पॉवर जनरेटेड किती आहे? ती VI आहे ना. हे जनरेट किती केलं? V10 जनरेट केलं होतं ना. ओके, तुम्हाला हवा असेल तर हे EI करा. इफ यू वॉन्ट फॉर युअर सेक मेक इट EI. मेक इट EI. अच्छा, ते V आणि टर्मिनल व्होल्टेजचं तुम्हाला कन्फ्युजन नको. हे काय झालं? दिस बिकम्स 0.5. म्हणजे किती झाली पॉवर? 50% पर्सेंटेजमध्ये. अरे कळतंय का? बघा पुढे पुढे ही केस बघू. आता ह्याच्यात काहीतरी, ह्याच्यामध्ये काय पाहिजे मला? R ची व्हॅल्यू. लोड रेजिस्टन्स इंटरनल पेक्षा जास्त घेऊ. हे तेच आहे ना, 10 व्होल्ट 2 ओहम. आता मी काय केलं? 0.5 नाही, 2 ओहम नाही, तर थोडी जास्त व्हॅल्यू 2 पेक्षा आपण घेऊ 8 ओहम घेऊ. आपल्याला कॅल्क्युलेशन जर सोपं जाईल. 8 ओहम घेऊन चालू ना, काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, मला सांगा मग करंट डेव्हलप किती होईल? I किती करंट डेव्हलप होईल? I इज इक्वल टू 10/10 1 एम्पियर. किती आहे? 1 एम्पियर. अच्छा, ह्याच्यामध्ये इटा काढू. एफिशियन्सी काय येतं? हे IR/E ना. ओके, फाइंड I काढलेला आहे 1 × 8/10 म्हणजे झालं हे 0.8. म्हणजे पर्सेंटेजमध्ये झालं 80%. 80%. अच्छा, तिन्ही व्हॅल्यूकडे बघा. तिन्ही व्हॅल्यूकडे बघा. ह्यातनं मला काय कन्क्लूड करता येतं? मला एक सांगा. पॉवर डेलिव्हर्ड बाय सेल मॅक्सिमम कधी होती? आपण मगाशी बघितलं मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम मध्ये, जेव्हा लोड रेजिस्टन्स इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे काय झालं? जेव्हा लोड रेजिस्टन्स इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स आहे, तेव्हा पॉवर सेल जी आहे ती मॅक्सिमम पॉवर खर्च करते, देतीये, डेलिव्हर करते. दॅट इज वन थिंग. पण तेव्हा त्याची एफिशियन्सी मॅक्सिमम आहे का? तिघांमध्ये बघा, नाही. लुक ॲट ऑल द 3 व्हॅल्यूज. त्याची एफिशियन्सी मॅक्सिमम आहे का? नाहीये. इंटरेस्टिंग. म्हणजे जेव्हा सेल मॅक्सिमम पॉवर देतीये त्या सर्किटमध्ये, पण त्याची एफिशियन्सी मॅक्सिमम नाहीये. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन. म्हणजे ह्याच्यातनं काय कन्क्लूड करता येतं? अच्छा, आणि जेव्हा एफिशियन्सी मॅक्सिमम आहे, तेव्हा पॉवर मॅक्सिमम आहे का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे पॉवर मॅक्स या असते, या वेळेला पॉवर मॅक्स नसते. या आणि या केसला मॅक्सिमम पॉवर नसते ना. मॅक्सिमम पॉवर कधी असते? जेव्हा R इक्वल टू R. पण मॅक्सिमम पॉवर आहे, पण एफिशियन्सी मॅक्सिमम नाहीये. आणि एफिशियन्सी इथं मॅक्सिमम दिसतीये, पण याच्यामध्ये पॉवर मॅक्सिमम नाहीये. यू सी द डिफरन्स? हा, म्हणून तुम्हाला चूज दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं, किंवा यू हॅव टू चूज अ कॉम्प्रोमाइज बिटवीन द टेम. फर्स्ट, यातनं काय तुम्हाला कन्क्लुजन, निष्कर्ष काय निघाला? व्हॉट इज कन्क्लुजन? When power equal to power max, efficiency is not equal to efficiency max. हे कळतंय का तुम्हाला?
अच्छा, दुसरं, व्हेन एफिशियन्सी इक्वल टू एफिशियन्सी मॅक्स, पॉवर इज नॉट इक्वल टू पॉवर मॅक्स. आता हे थोडं चांगल्या शब्दात लिहिता येईल, एफिशियन्सी ऑफ सेल, पॉवर डिलिव्हर्ड बाय सेल वगैरे वगैरे, पण हे दीज आर द टू कन्क्लुजन्स. पुढे काय? अच्छा, पुढे काय? हां, आता इथं काय लिहिता येईल मला, पी एक पी म्हणजे या ठिकाणी काय एफिशियन्सी किती येते? एफिशियन्सी किती याच्यात? एफिशियन्सी फक्त 50% आहे, म्हणजे 50%च तो काम करतोय. लक्षात घ्या, म्हणजे वेन हे लक्षात ठेवायची गरज आहे. डायरेक्टली रेडीमेड, वेन पॉवर इन एनी सर्किट, वेन पॉवर डिलिव्हर्ड, वेन अ सेल डिलिव्हर्स मॅक्सिमम पॉवर, इट्स एफिशियन्सी ओनली इज 50%. ये अच्छा, आणि जेव्हा तो त्याचा एफिशियन्सी मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे त्यांनी मॅक्सिमम काम केलं पाहिजे असं जेव्हा एक्सपेक्टेड असेल, तर तो मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर करू शकणार नाही. मला एक गोष्ट लक्षात घ्या, मग पॉवर गेली कुठं? ह्यांनी पॉवर डेव्हलप इतकी केली होती, डेव्हलप किती केली होती त्यांनी? 40 वॅट डेव्हलप केली होती. 40 वॅट पैकी फक्त 8च वॅट वापरली गेली, म्हणजे उरलेली किती गेली? उरलेली ह्यांनी खाल्ली. बघा किती पॉवर लॉस्ट असं म्हणूयात, पॉवर लॉस्ट इन आर किती आहे? आय स्क्वेअर आर ना, आय स्क्वेअर स्मॉल आर किती? आय स्क्वेअर किती? 16 इंटू स्मॉल आर किती? 2 ना, 32 वॅट. बघा, म्हणजे त्यांनी 40 वॅट जनरेट केली होती, या सेलनी बिचाऱ्यांनी 40 वॅट जनरेट केली होती, आणि वरचा लोडनी लोडला किती अवेलेबल होती? 8च होती अवेलेबल, म्हणजे उरलेली 32 कुठे गेली? आहे बघा, हे नालायकांनी 32 खाल्ली. तुम्हाला कळतंय? अच्छा, म्हणजे या तिन्ही एक्झाम्पल्समध्ये उरलेली पॉवर, आता ह्याच्यामध्ये पण 50% एफिशियन्सी आली ना, म्हणजे उरलेली 50% पॉवर जनरेट केली कुठे गेली? पॉवर तरी एनर्जी आहे, पर युनिट टाइम आहे. एनर्जीचं डेव्हलप आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, तर ती कोणी खाल्ली? यांनी खाल्ली. याच्यामध्ये पण 20% एफिशियन्सी जी लॉस झाली, ती कुठे गेली? अक्रॉस द इंटरनल रेजिस्टन्स. तुम्हाला कळतंय? दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन आउट ऑफ दिस 3. ओके, पण आता मला सांगायचं, अजून नीट कन्क्लूड करायचं असेल तर काय करता येईल? when r is lesser than r, when r is उलट केलं, when capital R load resistance is lesser than internal resistance, तेव्हा काय आहे या ठिकाणी? काय होतं? पॉवर पण कमी आहे, पॉवर पण कमी आहे, आणि एफिशियन्सी पण कमी आहे. पॉवर पण कमी, एफिशियन्सी पण कमी. अच्छा, when R is equal to R, power is maximum, power delivered is maximum, पण efficiency कमी. अच्छा, when R is greater than the internal resistance, when capital R load resistance is greater than internal resistance, power is less, power delivered by cell is very less, but efficiency is greater. You understand that? Efficiency is greater. So तुम्ही जे या तिन्ही केसेस बघितल्या, या तिन्ही, लुक ॲट दिस केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3. या तिन्ही केसेसमध्ये पहिली केस इज कम्प्लिटली अनडिझायरेबल, युजलेस आहे ना. मग तुम्ही एक सेल वापरली, त्या सेलनी पॉवर पण कमी दिली, त्याची एफिशियन्सी पण कमी आहे, आणि ती एफिशियन्सी कोणी खाल्ली? ती पॉवर कोणी खाल्ली? इंटरनल रेजिस्टन्सने खाल्ली. तर पहिली केस इज कम्प्लिटली अनडिझायरेबल, कम्प्लिटली युजलेस. म्हणजे इफ यू आर युझिंग अ सेल फॉर, say suppose internal resistance 2 ohm and you are using cell for 0.5 ohm, that means you are misusing the cell. You are not using, you are misusing. What is happening? This is undesirable, कारण पॉवर पण कमी येते, एफिशियन्सी पण कमी आहे, म्हणजे सगळं एनर्जी चालली आहे या एका इंटरनल रेजिस्टन्सला. ओके, नाउ आफ्टर रिगार्डिंग दीज 2 केसेस, तुम्हाला केस कुठली चूज करायची आहे? हा, देन देर यू हॅव टू थिंक केस बाय केस. यू हॅव टू चूज अ कॉम्प्रोमाइज बिटवीन पॉवर अँड एफिशियन्सी. मग पॉवरचा एक असा ग्राफ काढला मी. इफ आय ड्रॉ अ ग्राफ ऑफ पॉवर वर्सेस लोड रेजिस्टन्स, इफ आय ड्रॉ अ ग्राफ, काय होतं? द ग्राफ गोज अप अँड इट गोज डाऊन लाईक दिस. काय होतं? जेव्हा दिस आर इज इक्वल टू आर, पी इज इक्वल टू पी मॅक्स. हे कळतंय? दिस इज अ ग्राफ ऑफ पॉवर वर्सेस लोड रेजिस्टन्स. आणि जर मी जर मी असा एक ग्राफ काढला एफिशियन्सीचा,
इफ आय वॉन्ट टू ड्रॉ अ ग्राफ, आता जागा नाही इथं. आय होप तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल, नसेल तर पॉज करा आणि नोट डाऊन करा. एक थोडी जागा मी क्लिअर करतो. इफ आय ड्रॉ अ ग्राफ ऑफ एफिशियन्सी वर्सेस लोड रेजिस्टन्स, असं जर मी जर एक ग्राफ केला तर हा ग्राफ इट विल गो लाईक दिस, asymptotus to maximum. See, efficiency can never be 100%, so this will become 100% at infinity. कळते तुम्हाला? Okay, and this efficiency will be 50% when this load resistance will be equal to internal resistance. Is this complete? Okay, तर समराइज करायचं असेल तर या क्लासमध्ये आपण काय शिकलो? We learned maximum power transfer theorem. When a cell delivers maximum power, it delivers maximum power when load resistance is equal to internal resistance in value. Point number 1. Secondly, we have learnt what is efficiency of cell, what is efficiency of anything, how much output I am giving upon how much input I am consuming. That is efficiency. So what is power available at load divided by power generated by cell. Okay, and then आपण हे analyze केलं 3 cases मध्ये, when load resistance is lesser than internal resistance, equal to internal resistance, and greater than internal resistance. Is this all clear to you? Okay, तर हे चांगलं नोट डाऊन करा. मी जे काही ओरली सांगितलेलं आहे, यात भरपूर डिटेल्स सांगितलेले ओरली, जे ते लिहिले नाही मी, पण ओरली सांगितलंय. डोंट मिस द डिटेल्स. व्हिडिओला पॉज करा आणि सगळ्या गोष्टी नीट नोट डाऊन करा. ओके, चलो, वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, चलो, गुड बाय.